सात पट्टा इथं वटवृक्ष पुनर्रोपण कार्यक्रम विकास कामाअंतर्गत विशेष करून बांधकाम किंवा रस्ता रुंदीकरणाच्या वेळी नैसर्गिकरित्या उगवलेली वड, पिंपळ, चंदन, उंबर, आपटा अशी अनेक झाडं अडचणीची ठरतात. अशा वेळी कोणताही विचार न करता एकतर ती झाडं तोडली जातात किंवा मुळासकट उपटून फेकून दिली जातात. हे कितपत योग्य आहे, असं वक्तव्य कार्यक्रमाचे आयोजक वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी नामदेव गाडे यांच्या शेतातील हौदाच्या पाठमोऱ्या भिंतीवर नैसर्गिकरित्या उगवलेला वटवृक्ष पुनर्रोपण कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. मुळासकट काढून घेतलेल्या वटवृक्षाचं पुनर्रोपण विदर्भ मराठवाडा सरहद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातपट्टा इथं करण्यात आले. वटवृक्षासोबतच पिंपळ, कडुनिंब इत्यादी 21 देशी रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाकरता सीताराम काळे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती बाजीराव नरवाडे मुख्याध्यापक, अध्यापक मारुती पायघन, बालाजी वाबळे, इम्रान देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. वृक्षांचं पुनर्रोपण का करावं याचं स्पष्टीकरण करताना मुलंगे म्हणाले की अनेक पशु पक्षी फळांच्या सेवनासोबतच बियांचं सुद्धा भक्षण करतात. त्यानंतर जेव्हा केव्हा ते विष्ठा बाहेर टाकतात तेव्हा विष्ठेसोबत बी बाहेर पडून त्याचं बीजारोपण होऊन रोपटे तयार होतात. विष्ठेमधील नायट्रोजनयुक्त खतामुळे सदरहू बिया लवकर रुजतात व त्यापासून मजबूत व डेरेदार वृक्षांची निर्मिती होते. कित्येक वेळा कॉन्क्रीटयुक्त उंच इमारतीच्या भिंतीवर रखरखत्या उन्हात टवटवीत वड, उंबर तसेच पिंपळाची रोपं आढळून येतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं रोपण पक्ष्याच्या विष्ठेद्वारे होते. कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या रोपापेक्षा नैसर्गिकरित्या तयार होणारी रोपं अधिक बळकट असतात. त्यामुळे या नैसर्गिक पद्धतीने तयार होणाऱ्या रोपांचे जतन होणं काळाची गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी, गुणवंत थोरात, सुमन गाडे, सीमा गाडे, संजय गाडे तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.